हाय वेडिंग्स एंड बियॉन्ड में मैं हूँ माय एफएम की आरजे शुभी। यार वैसे तो हमारे हजारों सपने होते हैं, बट एक सपना ऐसा है जिसको लेके हम बिल्कुल भी कॉम्प्रोमाइज नहीं करना चाहते, जो है हमारे शादी का सपना। लेट मी से डेस्टिनेशन वेडिंग का सपना। एंड व्हेन आई थिंक अबाउट डेस्टिनेशन वेडिंग, आई कैन ओनली थिंक अबाउट वन अमेजिंग एंड प्रीमियम प्रॉपर्टी व्हिच इज कोर्टयार्ड बाय मैरियट नाशिक। सो इन वेडिंग्स एंड बियॉन्ड वी हैव विद अस जनरल मैनेजर ऑफ कोर्टयार्ड बाय मैरियट, मिसेस प्रांजलि धोत्रे। Hello ma'am, how are you? I'm good, Shubhi. How are you? I am doing great. Let me compliment you one more time. You're looking beautiful, goddess, as usual. Thank you. Thank you. So, destination wedding बद्दल आपण बोलत आहोत. Please tell me, why one should prefer Courtyard by Marriott as their destination wedding? पहिलं तर डेस्टिनेशन वेडिंग हे ऑब्व्हियसली तुम्ही जिथे राहता त्याच्या दुसऱ्या सिटीमध्ये असलं पाहिजे. सो फर्स्ट आय टॉक अ लिटल बिट अबाउट द सिटी. तर नाशिक हे खूप सुंदर डेस्टिनेशन आहे. ह्याचं क्लायमेट मोस्ट ऑफ द टाइम्स खूप छान असतं. तर लग्नासाठी ते एकदमच बेस्ट आहे, कारण यू आर हेवीली ड्रेस्ड, खूप जास्त ज्वेलरी वगैरे घातल्यावरती तुम्हाला नॅचरल ॲम्बियंट टेम्परेचर जे आहे ते खूप सुंदर लागतं लग्नांमध्ये. तर आमच्याकडे तसे मल्टिपल व्हेन्यूज आहेत. मोठं बॉलरूम आहे, त्याच्यानंतर छोटे हॉलसुद्धा आहेत जिकडे मुलाकडची फॅमिली मुलीकडची फॅमिली डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. ॲब्सोल्युटली. मी एका युनिक कॉन्सेप्ट बद्दल ऐकलं, विच इज मॅरियट ॲट युअर डोर स्टेप, जे मी आजपर्यंत कुठेच ऐकलं नाहीये. सो प्लीज टेल अस मोर अबाउट. सो मॅरियट ॲट युअर डोर स्टेप म्हणजे प्रत्येक वेळेला जरुरी नाहीये की आपण आपली पूर्ण फॅमिली घेऊन कुठे व्हेन्यूवरती जाणं कधी कधी अशक्य होत नाही. आजकाल नाशिकमध्ये बऱ्याच लोकांचे मोठे मोठे विलाज आहेत, मोठी मोठी घरं आहेत. तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्हाला तुमचे इंटिमेट असे फंक्शन्स करायचे असतात जिकडे तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणं डिफिकल्ट होतं. तर अशा सेटअपसाठी सुद्धा ॲट मॅरियट वी हॅव अ स्पेशल अरेंजमेंट कॉल्ड मॅरियट ॲट युअर डोर स्टेप. म्हणजे आमचे शेफ्स जे आहेत ते तुमच्या दरवाज्यापर्यंत येऊन आमचं वेल प्रिपेअर्ड फूड तुम्हाला तुमच्या फंक्शनमध्ये तुम्हाला रेलिश करता येतं ॲट युअर स्पेस, ॲट युअर कम्फर्ट अँड द लक्झरी ऑल सेंट बाय मॅरियट टू युअर होम. सो इट्स राईट ॲट युअर डोर स्टेप. या ॲब्सोल्युटली. लग्न म्हणलं की खूप टेन्शन असतं, नॉट जस्ट टू द कपल बट ऑफकोर्स टू देअर फॅमिली इज वेल. सो काय तुम्ही मेसेज त्या कपल्सला द्याल हू आर ॲक्च्युअली लुकिंग फॉरवर्ड टू देअर बिग डे? मी त्यांना हाच मेसेज देईन की तुम्ही आमच्याकडे लग्न केलात तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम लिटल रिक्वायरमेंट्स, बीट अ फोटोग्राफर, बीट एनी अदर अरेंजमेंट्स, वी कॅन डू एव्हरीथिंग. अँड I would advise them to enjoy this special time. Leave the rest stress on us. We'll take care of everything and they can enjoy their special time and make beautiful memories which they can recall all their life. Also Marriottमध्ये आमचं एक स्पेशल सेगमेंट आहे ज्याला आम्ही कॉन्सेप्ट आणि इनिशिएटिव्ह ज्याला आम्ही म्हणतो शादी बाय मॅरियट. तर अंडर शादी बाय मॅरियट आमचे भरपूर इनिशिएटिव्स आहेत थ्रू विच आम्ही खूप जास्त इंडियामधले बिग मोठे लक्झुरियस स्मॉल टाईम सगळे वेडिंग्स केलेले आहेत. सो आमचा एक टिपिकल ब्रँड आहे आणि ती एक्सपर्टीज आमच्याकडे थ्रू मॅरियट इन ऑल आर हॉटेल्स इट फ्लोज डाऊन. म्हणजे द वे इट इज ऑल जॉईन टुगेदर. म्हणजे कधी कधी लग्नामध्ये यू माईट वॉन्ट अ राजस्थानी फूड इन महाराष्ट्र, तर आमचं जे चेन आहे आमचे 200 हॉटेल्स आहेत आता कंट्रीमध्ये. सो ऑल दॅट एक्सपर्टीज कॅन come together through शादी बाय मॅरियट इनिशिएटिव्ह आणि यू कॅन हॅव अ ब्रिलियंट वेडिंग एक्सपिरियन्स. वाव. तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मला एकच गाणं इथे आठवतंय की जेव्हाही लग्न करण्याचा आम्ही प्लॅन करू तेव्हा आय एम ॲब्सोल्युटली गोइंग टू थिंक अबाउट कोर्टयार्ड बाय मॅरियट. Thank you. क्योंकि तुम्हें तो मुझे फिर और क्या चाहिए. बरोबर. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही आमच्याशी इथे आलात आणि इतक्या गप्पा मारल्या आणि यू हॅव ॲक्च्युली गिव्हन अस द ओनली चॉईस विच इज कोर्टयार्ड बाय मॅरियट. थँक्यू सो मच. थँक्यू. दरवर्षी वेडिंग सीझनमध्ये भरपूर प्रमाणात पैसे आपण खर्च करत असतो, पण त्यातच कुठला ब्रँड निवडतो आहोत यावरती फोकस करतो का? नमस्कार, मी आहे आरजी वैष्णवी माय एफएमची आणि तुमच्याकरताच माय एफएम घेऊन आलेले आहेत वेडिंग्ज अँड बियॉन्ड. आणि त्यात आपण आज आलेलो आहोत वडनेरे सराफ यांच्या शोरूमला, जे सेटअप खूपच सुंदर आहे. आणि चंद्रकांत वडनेरे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे. इतका छान सेटअप आहे म्हटल्यावरती आपला अनुभव पण खूप दांडगा आहे, पण हा जो प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे मला. वडिलांनी हा व्यवसाय 100 वर्षापूर्वी बघितला किंवा अभाव त्याच्या अगोदरपासून बघितला. बरोबर. मला त्यात येण्याचा पिरियड वयाच्या अगदी 13व्या वर्षीच आला. अरे वा. 52 वर्ष झाली ह्या व्यवसायाच्या. पण पूर्वी वडिलांनी कारागिरीच केली आणि वेळोवेळी त्यात उत्कृष्ट कारागिरीतले पार्ट शोधले. मग त्यातनं आम्ही
एक एक प्रगती करत गेलो. हम्म. पुढे व्यवसाय बदल हवा, ट्रेडिंग यावं हा. म्हणून मी आणि माझ्या बरोबर माझ्या मुलांनी हम्म. त्यात वेळोवेळी बदल घडवले. हम्म. आणि आता मार्केटमध्ये किंवा ग्राहकाला काय हवं आहे, हम्म. ट्रेडिशनल दागिने, हम्म. कमी वजनातले दागिने. हा. मी व्यवसाय सुरुवातीला जो 77 साली 10वी झाल्यानंतर जो बघितला त्यावेळी 500 रुपये तोळा सोनं होतं. हा. आणि 500 रुपये तोळ्यापासून जर सोनं 50,000 रुपये तोळा झाल्यानंतर इतकीच क्रेज आहे बरोबर. म्हटल्यानंतर आपण आणखीन त्यात काय बदल करता यावे, हा. ती वजनात कमी आणि उत्कृष्ट दागिने कशी होतील, हम्म. या सगळ्या गोष्टीचा भाग आपण व्यवसायात आणतो. नक्कीच. पण वडनेरे सराफ आता हा ब्रँड झालेला आहे, वेल नोन ब्रँड झालेला आहे, तर आपलं असं काय वेगळेपण आहे सर? महत्वाचं म्हणजे ह्या व्यवसायामध्ये जर सचोटी, हम्म. शुद्धता, बरोबर. पारदर्शकता आणि बदललेल्या व्यवहाराच्या पद्धती ह्या आत्मसात करत गेलो. ते तुमचा वारसा खूप छान चालवता आहेत. पण ह्यात आता जेव्हा आपण वेडिंग्स बद्दल म्हणतो सर, तर एक वेगळ्या प्रकारचा दागिना कायम बघितला जातो. पण तसंच सोनं खरेदी करताना किंवा लग्नासाठी दागिने खरेदी करतो म्हणून ग्राहकाने कुठल्या गोष्टी मनात ठेवल्या पाहिजे? ग्राहकाला आता खूप मोठी बाजारपेठ आहे, मोठे ब्रँड आलेले आहेत. बरोबर. मोठ्या ब्रँड बरोबर आमचं काम आम्हाला लोकांपर्यंत काय पोहोचवायचंय, तर आम्ही शुद्धता, हॉलमार्क हा एक महत्वाचा भाग. अगदी 100% हॉलमार्क आणि HUID असलेले दागिने आपल्या दालनात असावे. आम्ही ग्राहकाला हे सांगतो का आमच्याकडे 5 तोळ्यामध्ये वेडिंगचे दागिने सर्व बसू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी 5 तोळ्यात बसायला लागल्या, ही लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला खूप आनंद वाटला. खूपच वेगळा पॉईंट आहे हा, कारण कधी कधी असं होतं की बजेट फार नसतं, पण त्यात आपल्याला छान हौशीने लग्न करायचं असतं आणि त्याकरताच वडनेरे सराफ काम करत आहेत. उत्तम आहे. पण सर, आपल्याकडे ट्रेडिशनल ज्वेलरीचं कलेक्शन मी खूप बघते आहे, तर कोणती अशी स्पेशालिटी आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे दागिने आपल्याकडे आहेत? आता आपल्याकडे टेम्पल प्रकारातले दागिने कमी वजनामध्ये बनवतो आपण. ओके. त्याचे नॉर्मली खूपच जास्त वजनदार आहेत आणि ट्रेड तर आहे आणि लोकांना हवे पण आहे, ते कमी वजनात कसे बनतील यामागे आम्ही खूप अभ्यास करत असतो. तुम्ही जे म्हणतायत सर की खूप वर्षांपासून तुम्ही रिसर्च करता आहात, अभ्यास करता आहात, कस्टमरला काय हवं आहे तुम्ही हे जाणून घेता आहात, तर हा अनुभव खूपच सुंदर आहे. तर शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की जे नवीन बिझनेसमध्ये एंटर करू पाहता आहेत माझ्या जनरेशनचे मुलं मुली, त्यांना तुम्ही काय तुमच्याकडनं ॲडवाईस द्याल? तर सोन्याबद्दल खूपच लोकांचे समज आणि गैरसमज आहे. हो. तर ते गव्हर्नमेंटने आणलेल्या काही नियमाने खूप शुद्धतेने लोकांपर्यंत पोहोचतायत, ते आत्मसात करता यावेत. खूप महत्त्वाचं आहे की आपण आधी रिसर्च आणि अभ्यास करतो आहोत, मग सुरुवात करतो आहोत, स्पेसिफिकली सोन्यात तरी. तर सर, तुमचं काम खूपच उत्तम आहे आणि हा ब्रँड इतका वेल नोन आहे, तुम्ही लोकांची सेवा करत आहात, त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हाय, माय FM की मैं हूँ आरजे शुभी और मैं सोच रही थी कि ऐसी ज़िंदगी में कौन सी चीज़ है जिसका टेंशन और एक्साइटमेंट और बहुत ज़्यादा खुशी हम सबको होती है. आई थिंक दैट्स शादी. और यही शादी बिल्कुल हमारा ड्रीम वेडिंग होना चाहिए, ये भी हम सबकी विश होती है. इसीलिए हम आपके लिए लाए हैं वेडिंग्स एंड बियॉन्ड. सो टुडे वी हैव विद अस आवर वेरी स्पेशल गेस्ट मिस्टर श्रीराम तिवारी सर, हु इज़ VP ऑफ BLBD. ये वो जगह है जो आपके शादी के लिए परफेक्ट लोकेशन है, परफेक्ट डेस्टिनेशन है. लेट मी टेल यू, दे एक्चुअली प्रोवाइड अस द स्पेशियस इंडोर बॉलरूम्स, उसी के साथ लश आउटडोर लॉन्स, और जो जितने भी रूम्स की हमें रिक्वायरमेंट है वो भी यहाँ पे हमें मिलती है. मुझे लगता है कि एक परफेक्ट ड्रीमी वेडिंग के लिए ये परफेक्ट लोकेशन है. हेलो सर, हाउ आर यू डूइंग? I'm fine, ma'am. Thank you so much for coming here and allowing me this opportunity to interact with you. सर, मुझे आपसे ये भी जानना है कि BLBD बीइंग सच अ बेस्ट डेस्टिनेशन फॉर योर ड्रीम वेडिंग, हमारी USPs क्या है जिसकी वजह से लोग यहाँ आते हैं? So आज की जो डिमांड है मार्केट की, that जो वैरी करती है फ्रॉम 1% to 1000%, we can accommodate that. नो वंडर यहीं पे आपका ड्रीम वेडिंग फुलफिल हो सकता है वो सपना. इसके अलावा all the other amenities like we have got swimming pool, we have got gym, we have got spa in house. So guests staying with us, they can avail all these facilities. Absolutely. इसके अलावा एक छोटा सा kids room भी है जहाँ बच्चे they can enjoy. वाओ, स्ट्रेस फ्री आप रह सकते हो, इज व्हाट आई सी.
हम सबको पता है कि शादी ज़िंदगी में एक बार होती है, तो हमें सब कुछ परफेक्ट चाहिए होता है। I'm sure लोगों के बड़े अलग अलग एक्सपेक्टेशंस भी होते होंगे, तो ये जो एक्सपेक्टेशंस होते हैं, बी इट कैन बी अबाउट सम एंट्री और सम डिफरेंट क्विजीन यू नो इन द मेन्यू, इन सब रिक्वायरमेंट्स को आप ओवरकम कैसे करते हो सर? लोग काफी प्लानिंग करते हैं डूइंग सच ए बिग ओकेजन, राइट, स्टार्टिंग फ्रॉम एंट्रेंस, ब्राइडल ड्रेस, क्वालिटी ऑफ फूड, मेन्यू कंपाइलेशंस, डेकोरेशन चूज करना, एम्बियंस के साथ मैच कराना, the flow chart of movement of groom bride and grooms, dance, lot many things goes, lot many detailed planning goes in making any event a successful one. right. So we accommodate all the requests. We are equipped with all these facilities. हम जहाँ guest को support करते हैं. And कभी ऐसा होता है that guest ask for some exclusive menu. Right. That also we do provide. How nice. सर आपको इस इंडस्ट्री में 30 साल हो चुके हैं. I'm sure there must be number of compliments you have ever got, you know, for your work and जो चीज़ें आप प्रोवाइड करते हो. बट कोई एक ऐसी जो आपको याद रह गई है? ये सारे compliments मिलते हैं. To pick up only one from them is absolutely difficult task. End of the day, it gives me a sense of pride when somebody is 100% satisfied. Wow. When they come back to us and saying wonderful. जाते हैं तो हैंडशेक करके जाते हैं, तसल्ली मिलती है. How nice. So sir, वो जो भी couples है who are looking forward for their dream wedding with us, आप उन्हें कौन सा एक मैसेज और टिप देना चाहेंगे कि ये तो आप प्लीज़ ध्यान रखो? प्लानिंग बहुत इम्पोर्टेंट है Right. फंक्शन लाइक दिस. लाइफ टाइम फंक्शन है. True. आपके मेन्यूज से लेके क्वालिटी ऑफ फूड, प्रेजेंटेशंस, द बैकग्राउंड एम्बियंस, Right. डेको, आप पहले शांति से बैठिए, प्लान कीजिए. Okay, and do not take your own decision. You know, this occasion I have seen the input of family members. उनके experience also counts. Right. So small उनके जो guidance हैं वो भी accommodate कीजिए. Of course आपकी जो grand occasion will be successful. Absolutely. तो ऐसे grand wedding के लिए if you're looking forward to, then BLVD is your destination. आज यहाँ आइए. You can meet sir. He has this amazing team. उनके साथ बैठ के आपका जो dream wedding होने वाला है, just get fulfill that dream already. हाय, माय एफएमची मी आहे आरजे शुभी. मला असं वाटतं ना की सोहळा कुठलाही असू दे, स्पेशली जर ते लग्न असेल तर जेवढं लक्ष आपलं नवरा नवरीवर असतं ना, तेवढंच लक्ष त्या लग्नामध्ये मिठाई कुठली आहे यावर सुद्धा असतं. आणि आपल्या नाशिककरांच्या सेवेत 25 वर्षांपेक्षा जास्त जे सागर स्वीट्स आहे आणि चौधरी फॅमिलीचं सागर स्वीट्स जे आहे ते एक नवीन वेंचर आपल्यासाठी इथे घेऊन आलेले आहेत, जे आहे रतनजी मिठाई वाले. और रतनजी मिठाई वाले के जो ओनर है मिस्टर रतन चौधरी, इनसे आज हम बातें करने वाले हैं इन वेडिंग्स एंड बियॉन्ड. हेलो सर, कैसे हो? बढ़िया. जैसे मैं आपके इस शॉप में एंटर हुई, मुझे ऐसे हो गया था कि मैं क्या क्या खाऊं क्या क्या नहीं. ओके. और बहुत सारी चीजें तो मैं घर लेके जाने वाली हूँ. बट सर हम आपसे ये जानना चाहेंगे कि रतनजी मिठाई वाले इनका जो इतिहास है उसके बारे में आप क्या बताएंगे? ये रतन जी, मतलब मेरा नाम ही रतन चौधरी है, तो ऐसे ही पहले से आदत है कि रतन जी करके कर रहे, तो हमने सोचा कि नाम क्या दे, तो ऐसा करके हमने नाम रतन जी मिठाई वाला रख दिया है. वाव. सर आपका ये जो ब्रांड है इसको एक बड़ी लेगेसी है, 25 सालों का ये जर्नी है, तो आप नासिक के हमारी सेवा में हैं, क्या बताएंगे उसके बारे में? मैं 25 साल नासिक में सेवा में अग्रसर हूँ, और करते करते यहाँ पे आया तो हमने सोचा कि चलो अपना एक नाम से अपन एक मिठाई का एक ब्रांड तैयार करते हैं. जी. सर और एक मेरा सवाल है, जैसे अभी वेडिंग्स का सीजन जोरों शोरों से शुरू होने वाला है, हर कम्युनिटी या फिर लेट्स से हर फैमिली की ना अपनी अलग एक्सपेक्टेशंस होती है. बराबर. ये या वैसी मिठाई या फैंसी मिठाई जैसे आपने बताया. हाँ. तो ये सब हम रिक्वायरमेंट कैसे पूरी करते हैं? नहीं, ऑर्डर के रिक्वायरमेंट के हिसाब से अपन जो चाहिए वैसा अपन उसको तैयार करके दे सकते हैं. और कुछ ट्रेडिशनल मिठाइयाँ भी है जिसको बड़ी डिमांड होती है, तो वो मोहनथाल है, मोतीचूर के जो प्योर घी के लड्डू है. सर उसके बाद मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी कि हम सब जानते हैं कि वेडिंग्स का सीजन है और जब तैयारियां तो हर तरफ से जोरों शोरों से होती है, बट अगर मिठाई ना हो, अच्छी मिठाई ना हो, तो मूड ना थोड़ा खराब रहता है. बराबर. तो उसकी तैयारियां हम कैसे करें, अगर हम कस्टमर्स को क्या क्या उसमें वैरायटीज देते हैं? वैरायटी मतलब जैसे घी की मिठाइयाँ बोले, जैसे जलेबी, इमरती, लड्डू हो गया, गुलाब जामुन हो गए, तो उसमें जैसे रिक्वायरमेंट आए उस हिसाब से अपन उनका
माल पुराते अपन। इसके साथ में जैसे भी आपको बोला काजू की मिठाइयाँ, तो काजू रोल हो गया, काजू फैंसी मिठाइयाँ, मिक्स मावा बाइट हो गया। सर कम्युनिटी वाइज जैसे कुछ अलग रिक्वायरमेंट आती है, जैसे शायद अगर किसी मरवाड़ी की शादी है तो उनको ये स्पेसिफिक मिठाई चाहिए होगी, किसी मराठी की शादी है तो ये स्पेसिफिक, ऐसे कुछ होता है? हाँ होता है ना, उसमें जैसे मोहनताल है, अपना खुरचंद बड़ी है। हम यहाँ पे ये भी बात करना चाहेंगे सर कि मिठाइयाँ तो है ही जो हमारे मुंह को मिठास देती है, बट और भी हम नमकीन में हैं, उसमें हमें क्या क्या ऑफर करते हैं? उसमें मिक्स फरसान हो गया, सेव हो गया, फाफड़ा हो गया, पापड़ी हो गई। सर आई एम श्योर कि आप इतने सालों से हमारी सेवा में हैं, चौधरी फैमिली में से बहुत सारे ऐसे लोग हैं जो जब आपको देखते तो उन्हें लगता हो कि हम भी आपके जैसे कुछ अलग करें, नया करें। तो ऐसे जो एंटरप्रेन्योर्स हैं, आप उनको क्या एक मैसेज देना चाहेंगे, हमारे नासिक के सब लोगों? नासिक के लिए तो हम वही बोल रहे हैं कि जो भी करो अच्छे से करो, थोड़ा करो लेकिन उसको प्रॉपरली और अच्छा करो बस। Absolutely. सर मुझे ऐसा लगता है कि इतना जो आप, जैसे हम हमारा घर ज़्यादा क्लीन रखते हैं, बट ये हम रास्ते के बारे में नहीं सोचते हैं। ऐसी अगर आप इनके बैकग्राउंड में भी जब आके देखेंगे मिठाइयाँ कैसे बनती हैं, सो आई पर्सनली हैव सीन द क्लीनलीनेस, यू नो, हैट्स ऑफ टू यू। मुझे ऐसा लगता है कि ये जो 25 साल से भी ज़्यादा आपकी ये जो जर्नी है, ये ऐसे ही आगे कंटिन्यू रहेगा और आप बहुत सारे अलग अलग रतन जी मिठाई वाले के आउटलेट्स हमारे लिए लेके आइए। सर थैंक यू सो मच, आपने इतनी सारी बातें हमसे की। तो मैं भी आप सबसे यहाँ पे बताना चाहूँगी कि आप जब भी यहाँ आओ बहुत सारी मिठाइयाँ, बहुत सारे नमकीन लेके जाइए, क्योंकि इनके पास हेल्दी प्रोडक्ट्स भी है, इज व्हाट आई सी। थैंक यू सर। थैंक यू। लग्न समारंभाच्या दिवशी आपण जाऊन इव्हेंट एन्जॉय करतो, खाऊन वगैरे मस्तपैकी घरी येतो, पण त्या लग्नाच्या प्लॅनिंगच्याही आधी जोडीदार निवडणं सगळ्यात अवघड असतं आणि तेच चॅलेंज आज आपण सोडवतो आहोत। नमस्कार, माझ्याशी मी आहे आरजी वैष्णवी। वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये आज आलेलो आहोत अनुपमशादी.com चे संजय लोळगे सर यांच्याशी चर्चा करण्यासाठी। सर तुमचं खूप स्वागत आहे। धन्यवाद। सर सगळ्यात पहिला प्रश्न, तर तुम्ही इतक्या वर्षापासून काम करता, तुमचा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे। मी क्वालिफिकेशनमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। माझा मूळ बिझनेस तो होता, बरोबर, पण आयुष्यामध्ये एक अशी घटना घडून गेली की 2010 साली माझी वाईफ एक्सपायर झाली। सेकंड मॅरेज करण्यासाठी काय अडचण येते त्यावेळेस मला कळालं। जे काही मला रिश्ते येत होते, जे काही मला स्थळं येत होते, ते स्थळं पैसा किंवा तुमची प्रॉपर्टी किंवा अशा वेगळ्या गोष्टी बघितल्या जायच्या त्यांच्याकडनं, पण व्यक्ती कसा आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, बॅकग्राऊंड कसं आहे, या गोष्टी काही बघितल्या जात नव्हत्या। सो मी असं ठरवलं की आपणच आता एक चांगली ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी काढायची की ज्याच्यामुळे लोकांची सेवा करता येईल। बरोबर। अनुपमशादी.com याच्या माध्यमातून भरपूर कपल्स एकत्र आलेले आहेत, सक्सेसफुल मॅरेजेस झालेले आहेत, पण मला जाणून घ्यायचं आहे सर की कुठलंही स्थळ बघताना, निवडताना कुठल्या गोष्टी या नवीन कपल्सनी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा नवीन लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे? शक्यतो मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे त्यांनी दिसण्यावरती जाऊ नये, असण्यावर जावं। तो काय आहे, त्याचं असणं काय आहे, कारण दिसण्यात नसणं भरपूर काही गोष्टी असतात, त्या कालांतराने कळतात की ज्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण हे लग्न झाल्यानंतर 1 वर्षामध्ये इतके वाढलेले आहेत। ते ह्याच कारणामुळे की ज्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या गोष्टी नेमक्या कानाडोळा केल्या जातात। अगदी बरोबर आहे। पण मग सर अनुपमशादी.com जेव्हा कुठली व्यक्ती वेबसाईट व्हिजिट करते तेव्हा त्या व्यक्तीला तिथे काय काय सुविधा मिळतात? प्रथम म्हणजे आता आमची ही ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी जरी असली तरी आम्ही ऑफलाईन सर्व्हिसेस देतो। अच्छा। ऑनलाईन मॅट्रिमोनियल कंपनी, ऑफलाईन सर्व्हिसेस देणारी आमची ही एकमेव कंपनी आहे। आमची नाशिकमध्ये, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि आता बडोदा, अहमदाबाद वगैरे तिथे सुद्धा आमच्या ब्रँचेस चालू होतात। सो आमच्याकडे जेवढे काही स्थळ रजिस्टर आहेत हे फेस टू फेस आमचे कॉन्टॅक्ट झालेले असतात, व्हेरीफाईड पण असतात। सो आम्हाला कळतं की ह्या मुलासाठी किंवा ह्या मुलीसाठी कुठलं स्थळ चांगलं आहे। एखादं स्थळ सुचवलं तर त्या मुलीचं चांगलंच झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, पुढे जाऊन त्यांच्यात काही प्रॉब्लेम नको व्हायला, या पद्धतीने आम्ही स्वतःहून बघतो। आमची सगळी टीम आहे, ती टीम यावर काम करत असते आणि अतिशय अल्प फी मध्ये आम्ही हे सर्व्हिसेस देतो। उत्तम उत्तम सर। पण मग ह्यात मला हा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शेवटी हा बिझनेसच आहे सर, आणि त्यातल्या त्यात आपण डिस्कशन केलं की चॅलेंजेस खूप फेस केले असणार आहे तुम्ही, खूपच। तर कुठले चॅलेंजेस नॉर्मली येतात पण ते तुम्ही ओव्हरकम कसे करता?
असं आहे आता की चॅलेंजेस जर म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही स्थळं येतात आमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी वगैरे त्यांच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत ना त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये क्रायटेरिया जर का थोडा ऍडजस्ट केला तर तो पटकन मॅच होतात आणि त्यांचे लग्न ठरतात. अगदी बरोबर. सर त्यातच एक शेवटचा प्रश्न विचारते की आपला वेडिंग सीझन सुरू होतो आहे आणि त्यात लोकांचा आता हा खूप मोठा प्रश्न असणार आहे की स्थळं नेमकं कुठे शोधायची, कशी शोधायची. एक जेनरिक ऍडवाइस फक्त मुला मुलींनाच नाही तर त्यांच्या पालकांना पण काय द्याल? म्हणजे मी आता जसं सुरुवातीला पण सांगितलं ना तर तुम्ही ज्या काही चांगल्या संस्था आहेत, मॅरेज कंपनी आहेत, मॅट्रोमिनल आहेत, आधी छोटेसे वधूवर सूचक केंद्र जरी असले, कुठल्याही संस्थेवर किंवा मॅट्रोमिनलवरती त्यांच्या त्या लिमिटेड माहितीवरती डिपेंड राहू नका, एवढंच माझं सांगणं आहे. खूपच उत्तम आणि अगदी खरं आहे की स्वतःचा रिसर्च करणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याकरताच anupamshadi.com देखील तुमच्या सेवेत कायम आहे. तर धन्यवाद तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि तुमच्या पूर्ण जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.